पोहोचले आहेत ते आपले सर्व पाचघरचे लोकनियुक्त सरपंच नरेंद्र येले साहेब आपल्या समोर बोलणार आहेत. फक्त 2 मिनिटं ऐकूनच घ्या. आज आपल्या पाचघर या ठिकाणी जो निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित केलाय म्हणजे युवा कौशल्य आणि माऊली फाउंडेशन द्वारे जे आपलं काम चालू होतं त्या कार्यक्रमावर उपस्थित असलेले आपले श्याम सिंग परियार, साधना मॅडम, साक्षी मॅडम, संदेश पाटेकर, सतीश सूर्यवंशी सर, राणी मॅडम, कांबळे सर, मगर सर, तसेच उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थी महिला भगिनी तसेच सर्वांच्या ठिकाणी मी स्वागत करतो. सर, आता हे प्रकरण कसं सुरू झाल्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. सरांनी मला कॉन्टॅक्ट केला की सर तुम्हाला भेटायचंय. तर मी या कालावधीत भरपूर अनुभव घेतला की मला भरपूर फोन येतात असे का असं करत असं करायचंय. पण मी पण त्यांच्याकडे पहिल्या दिवशी एक असंच म्हटलं कोणतरी असेल काहीतरी येत नाही माहिती नाही. पण नंतर मग त्यांनी परत मला फोन केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की खरंच हे माणसं करण्यासारखी आहेत. मग मी त्यांना एक दिवस फोन केला आणि स्वतः बोलून घेतलं. तर पहिली भेट आमची आपल्या इथं फणसाखाली झाली. सर म्हणजे असे भरपूर एनजीओ येतात पण असं एवढं सक्षम एवढं कोणाला बनवत नाही, कोणी परिपूर्ण एवढं काम करून जात नाही. तर मी खरंच अभिमानानं सांगतो की आज आपल्याकडे आलेले अनेक लोक येऊन गेले माझ्यापर्यंत, पण ते अर्ध्यावरतूनच परत गेले. पण ही एकच संस्था अशी की त्यांनी परिपूर्ण आपल्याला सर्वांना सक्षम बनवलं. म्हणजे त्यांचं जे काम आहे हे त्यांनी पूर्ण करून दाखवलं. तर त्यांचा एकच साध्य एकच हेतू आहे. माझं पण एक म्हणणंच होतं, एक स्वप्नच होतं की गावात काहीतरी रोजगार महिलांना घरी भेटला पाहिजे. आज महिला बाहेर कामाला जाऊ शकत नाही. तर त्यांच्या माध्यमातून मग मी त्यांना बरंचसं बोललो सर असं असं. तर मग आम्ही भरपूर प्लॅन केला. नंतर आपल्यासोबत युवा कौशल्य आले आणि त्यांच्या माध्यमातून हे सगळं मशीन वगैरे. तर मग हे करताना आपण अनेक मिटिंग पण घेतल्या. पण आपल्याला काय वाटलं की होणार नाही, हे सक्सेस होणार नाही. पण ते सक्सेस करण्याचं काम आपण सर्वांनी केलं. तुमच्या सुद्धामध्ये खूप मोलाचं सहकार्य, सर्वांचं अभिनंदन पण करतो. पण एक विचार करण्यासाठी गोष्ट आहे, आपले कोलारकर सर विचार करा, डोंबिवली पाचघर काय संबंध, तुम्हाला कशासाठी काय त्यांना वाटेल का तुम्ही सक्षम झाला पाहिजे, तुम्ही 2 पैसे कमवले पाहिजेत. म्हणजे त्यांना एवढी तळमळ होती आपल्या गावाची, आपल्या सर्वांची, की तुम्हाला घरी 2 पैसे कमवता आले पाहिजेत. आणि हे तुम्ही आज सगळं कार्य चालले. आणि सर एक हे म्हणजे आरी वर्क मला पण माहिती नाही, आमच्या महिलांना पण माहिती नाही. म्हणजे आज हे बघून एवढा आनंद वाटतोय की आज हे घरगुती म्हणजे आपण डोळ्यासमोर बनवले. हे फक्त कुठेतरी बघितलं होतं आरी वर्क हे काम, पण ते डोळ्यासमोर बनवताना बघितलंय, हे पण खूप आनंद वाटला. आज त्यांचं म्हणणं आहे की आपण हे सगळं काम करून रोजगार मिळवला पाहिजे, 2 पैसे कमवले पाहिजे. तर आज बरेच महिला बोलतात की आपल्या स्वतःपुरते आलं तरी बस. पण तसं नाही. आपला हेतू काय आहे, रोजगार तुम्हाला आला पाहिजे, तुम्ही 2 पैसे कमवलं पाहिजेत. आणि मेहनत जर केली ना, मेहनत कधीच मागे राहणार नाही तुम्ही. आज तुम्हाला जर आवड आहे तर नक्कीच तुम्ही करणार. आणि मी तर सांगतोय का तुम्ही कोणतंही काम असू द्या, तुमच्या पाठीमागं मी एकदम भक्कम आहे. माझ्याकडे नक्की अनेक प्रयत्न होते. मागे एक सर आम्ही एक एनजीओ आली होती, त्यांना एक पत्रवळीचं पण सांगितलं होतं, त्याचं पण कोटेशन आलेलं आहे. ती पत्रवळी पण घरगुती तुम्हाला रोजगारासाठी, पण तुम्ही त्यात मन घातलं पाहिजे. नंतर एकाने मला विचारून बघितलं ना काय झालं काय नाही. म्हणजे मी करते तुमच्यासाठी, पण तुम्ही पण या बोला माझ्याशी. त्याच्यानंतर आपले हे